सॅटर्डे संडे म्हटलं की अजिबात भाजीपोळी खाण्याची इच्छा नसते, कारण 5 दिवस रोज टिफिन बनवून आणि तेच तेच भाजीपोळी खाऊन कंटाळा आलेला असतो. मग सॅटर्डेला असं वाटतं किंवा संडेला असं वाटतं काहीतरी चटपटीत बनवायचं का. तर अशीच एक भन्नाट रेसिपी मी तुमच्यासोबत घेऊन आली आहे. तर चला, आज आपण बनवतो कटोरी चाट. तर व्हिडिओला सुरुवात करते. हाय हॅलो नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करते. एक वाटी छोले मी भिजत घालून ठेवले होते आणि त्यामध्ये बटाटे टाकून त्यांना शिटी मारून घेतली, म्हणजे त्यांना शिजवून घेतलं. त्यानंतर बघा मी काय केलं, 2 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैदा हे प्रमाण मी घेतलं आणि त्यामध्ये मी ओवा आपला छान चुरून हातावरती चोडून घेतला आणि तो त्यामध्ये घातला आणि चवीनुसार मीठ यामध्ये घातलं. आता यामध्ये आपल्याला याला मोहन द्यायचं आहे, कारण आपण ज्या कटोरी बनवणार आहोत त्यात क्रिस्पी राहायला पाहिजे. त्यामुळे मग याला मी मोहन चांगलं देते. आणि ह्यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा घालू शकतात, पण मी फक्त मैदा आणि गव्हाचं पीठ वापरलं. फक्त मैद्याचे पण करू शकतात, पण मग मी यामध्ये गव्हाचं पीठचा वापरसुद्धा केला. आता मोहन देताना बघा कसं करायचं की आपण जेव्हा मोहन दिल्यानंतर असं दाबून बघायचं आणि जेव्हा असं गोळा तयार होतो तेव्हा आपलं मोहन खूप छान पद्धतीने दिलं गेलं आहे. त्यानंतर बघा थोडं थोडं पाणी टाकून आपण जशी कणिक भिजवतो ना त्या पद्धतीनेच याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. आणि पाणी एकदम नाही टाकायचं, थोडं थोडं टाकायचं आणि बघा अशी मऊसूत कणिक भिजवून घ्यायची आहे. आता हे कणिकेला ना कापडाने नाही त्याला गुंडाळायचं, तर एक बाऊल ह्या पद्धतीने ठेवायचा. आता आपला जो डो आहे तो सेट होतो तोपर्यंत मी मसाला बनवते, कारण आपल्याला छोल्यांची भाजी बनवायची म्हणजे रगडा बनवायचा आहे इन केस. मग मी काय घेतलं, त्याच्यासाठी कांदा, टोमॅटो आणि लसूण एवढंच मी बारीक करून घेतलं आणि एका कढईमध्ये 1 पडी तेल घेतलं, त्यामध्ये जिरं मोहरी घातली आणि आपण जो बारीक करून घेतलेला मसाला होता तो यामध्ये घातला. तर तुम्ही बारीक कट करूनसुद्धा यामध्ये घालू शकतात, पण मी ना असं म्हणजे कट करून घालू शकतात, पण मी त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. आता यामध्ये तिखट, हळद, मसाला आणि जिरेपूड, धनेपूड हे सर्व यामध्ये ॲड केलं आणि आपण आपले जे छोले शिजलेले आहेत ते यामध्ये घातले आणि बटाटेसुद्धा आपण छोल्यांसोबत शिजायला टाकले होते, त्यांना पूर्ण स्मॅश केलं, म्हणजे जाडसर स्मॅश केलं आणि ते यामध्ये घातले. मला बटाटे थोडेसे जास्त वाटत होते त्यामुळे मी राहू दिले, कारण मग ते म्हणजे खाऊ शकतो आपण किंवा त्याचा पराठा बनवू शकतो. तर ह्यामध्ये थोडं पाणी ॲड केलं आणि हे पूर्ण मिश्रण मिक्स करून घेतलं. आता बटाटे थोडे मला जाड वाटत होते त्यामुळे मी स्मॅशरच्या साहाय्याने सगळे बटाटे स्मॅश केले आणि काही छोलेसुद्धा यामध्ये स्मॅश होतात, जेणेकरून त्याला छान असा घट्टपणा येतो आणि आपला रगडा खूप छान तयार होतो. आता हा शिजत होता तोपर्यंत मी आपली भाजी तयार झाली, तोपर्यंत आपली कणिक तयार झालेली होती आणि एका साईडला भाजी होत होती. तोपर्यंत म्हटलं चला आपण कटोरी चाटसाठी कटोरे बनवून घेऊ. तर मी काय केलं, एका वाटीला तेल लावून घेतलं आणि अशी थोडीशी मोठीच चपाती लाटून घेतली, म्हणजे जशी आपली वाटी बसेल ना त्या पद्धतीने चपाती लाटून घ्यायची आहे आणि ह्या पद्धतीने वाटीला पूर्ण खालून लावायची आणि थोडंसं बघा असं हलक्या हाताने प्रेस करायचं आहे आणि जी सुरीच्या साहाय्याने वरची काठ कट करून घ्यायची आहे. तुम्ही डायरेक्ट जी काही वाटी आहे त्याच्याने सुद्धा कट करू शकता, पण ह्या पद्धतीने कट केली तर थोडासा आकार चांगला येतो. तर बघा या पद्धतीने कट करून घेतली आणि ही बाजूला ठेवली. तोपर्यंत मी दुसरी वाटीसुद्धा बनवून घेतली. माझ्या वाटीचा आकार या पद्धतीने असल्यामुळे कटोरीचा आकार थोडासा वेगळा आला. तुमच्याकडे गोल वाटी असेल ना तर त्याचे खूप छान बनतात. तर बघा दुसरीसुद्धा मी या पद्धतीने वाटी तयार करून घेतली. आता तेल आहे ना खूप कळकळीत गरम नाही करायचं. जेव्हा आपण खूप कळकळीत गरम केलं ना तर अगदी पटकन ते खालचा भाग हा होऊन जातो आणि मग कटोरीमधून कच्ची राहते. तर मी थोडं तेल गरम होऊ दिलं आणि यामध्ये टाकलं आणि थोडं थोडं या पद्धतीने मी यावरती तेल टाकत गेलं, म्हणजे जी वाटी होती त्यामध्ये सुद्धा मी गरम तेल टाकलं आणि बघा झालं ना की वाटी ही अलगद सुटते आणि अशी या पद्धतीने आपल्या कटोऱ्या तयार होतात. तर मी ना उलट्या साईडने सुद्धा त्याला म्हणजे तळून घेतलं, कारण वरची साईड कचवट राहायला नको म्हणून. तर बघा किती छान आपली कटोरी तयार झालेली आहे आणि दुसरीसुद्धा बघा किती छान झालेली आहे. तर आता ह्यामध्ये ना आपल्याला आपला चाट बनवायचा आहे. तर आपण जी भाजी बनवलेली होती छोले बटाट्यांची, तर ती मी यामध्ये घालते. ही भाजी मी तिखट वापरून बनवली. तुम्ही यामध्ये मिरचीसुद्धा वापरू शकतात, म्हणजे तिखटऐवजी तुम्ही मिरची बारीक करून टाकली ना तरीसुद्धा छान लागते. तर मी या पद्धतीने यामध्ये ती सगळा रगडा भरून घेतला. त्यानंतर टोमॅटो, कांदा ह्यामध्ये तुम्ही दही घालू शकतात आणि चटणी आपली चिंचेची गुळाची चटणी घालू शकतात, पण आम्हाला तिखट खायचं होतं त्यामुळे मी यामध्ये दही आणि चिंचगुळाची चटणी वापरली नाही.
नाही. मग त्यानंतर यामध्ये पुदिना कोथिंबीरची चटणी यामध्ये टाकली आणि जाड शेव थोडे टाकले. वरतून परत कांदा आणि टोमॅटो घातला आणि बारीक शेव यावरती घातले. खायला खरंच खूप टेस्टी लागतं. आणि कधीतरी बघा, रोज तर आपल्याला इतका वेळ नसतो, पण कधीतरी जेव्हा आपल्याला असं चटपटीत खायची इच्छा होते तेव्हा आपण हा चाट नक्कीच बनवू शकतो आणि घरच्या घरी खूप छान लागतो. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला नक्की कळवा आणि आवडल्या असल्यास नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.